शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये, ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते। सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते। त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीने होतं। त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही। आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधनं, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही। अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही। फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत, पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही। आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे। ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झालेली आहे। आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे। त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती। आता आणखीन ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत तर त्या संदर्भातली सुद्धा सुरू आहे। आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे। ही जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या पद्धतीने ही होणार आहे। आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही। तर आपण पाहिलेलं असेल लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट देण्यात आलेली आहे। निकषांच्या बदलाबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। त्याचसोबत लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला उद्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटायला सुरुवात होऊ शकते, कारण की याबद्दल स्वतः अजितदादांनी चेकवरती साईन केली आहे असं त्यांनी म्हटलं होतं। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला उद्यापासून भेटू शकतो, कारण की बघा आता या ठिकाणी उद्या जी आहे या ठिकाणी 24 तारीख आहे म्हणजे सोमवार आहे, कारण की 2 दिवस या ठिकाणी बँका बंद होत्या, शनिवार आणि रविवार। आजचा दिवस शनिवार आणि रविवार, तर 24 तारखेपासून बँका चालू होतील। 24, 25, 27 आणि 28 या 4 दिवसामध्ये तुम्हाला 8वा हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्याचा वाटप होईल, कारण की 26 तारखेला देखील सुट्टी असू शकते। त्याच्यामध्ये 24, 25 आणि या ठिकाणी 27, 28 मध्ये तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे यायला सुरुवात होऊ शकतात। उद्या तुमचे पैसे आले आहेत की नाही, सोमवारी आले असतील सोमवारी तर कमेंट बॉक्समध्ये आले म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। त्याचसोबत बघा तुम्हाला 7वा हप्ता जर आलेला असेल तर पुढचे देखील हप्ते तुमचे जमा होत राहतील, कारण की डिसेंबर पर्यंत या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। डिसेंबरचे हप्ते भेटले, त्यानंतर जानेवारी आणि जानेवारीचा बऱ्याच जणांना हप्ता जो आहे तो आलेला नव्हता। परंतु यामध्ये जर तुम्ही पात्र असाल आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला भेटलेलाच नाही तर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही जी अधिकृत वेब संकेतस्थळ आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला तक्रार सेक्शन मधून तक्रार करायची आहे, जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोहोचेल। तुम्ही पात्र आहात परंतु तुम्हाला पैसे जमा होत नाहीत त्याच्यामुळे। तर बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी मोठी माहिती दिलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे निकषांबद्दल व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलेला असेल त्यांनी काय म्हटलं। त्यांनी म्हटलेलं आहे की जो शासन निर्णय आम्ही काढला होता लाडकी बहीण योजनेचा, जो GR काढण्यात आलेला होता अगोदर, तोच अगोदरपासून GR आहे। आम्ही नवीन कुठलाही निकष लावलेला नाही, नवीन कुठलेही नियम आणलेले नाहीत। जे नियम आहेत त्यानुसारच फक्त स्क्रुटनी चालू आहे लाडकी बहीण योजनेची, ज्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे, या माध्यमातून या ठिकाणी स्क्रुटनी चालू आहे। तर बघा नव्या मंत्रिमंडळात
मंत्रिमंडळात या योजनेसंदर्भातील निकषात काही बदल करण्यात आले. मात्र याच निकषांबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील लाईव्ह त्या बोलत होत्या, आपण पाहिलेलं असेल. बघा, राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील बहुतांश महिलांनी घेतला. ही योजना सुरू झाल्यापासून राज्याच्या तिजोरीवरती भार पडत असल्याचं बोललं जात आहे. महायुतीचं सरकार आलं. सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात या योजनेसंदर्भातील निकषात काही बदल करण्यात आले. मात्र याच निकषांबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये बदल करण्यात आले म्हणण्यापेक्षा या ठिकाणी नव्याने या योजनेचा रिव्ह्यू करण्याचा निर्णय झालेला आहे. म्हणजे स्क्रुटनी हळूहळू याची चालू झाली. परंतु या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काय म्हटलं बघा, निकषात बदल केले की नाही त्याबद्दल त्यांनी बोलताना म्हटलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही बदल केल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींनी नाव कमी करण्यासाठी अर्ज देखील केले. ठीक आहे, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याबाबत माहिती जी आहे राज्यात पसरल्यानंतर विरोधकांनी देखील निशाणा साधला सत्ताधाऱ्यांवरती. आरोप करत त्यांनी म्हटले की लाडकी बहीण योजना आता बंद केली जाणार. परंतु पुन्हा एकदा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, चालूच राहील. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची योजना चालूच राहील, त्यांना प्रत्येक महिन्याचा लाभ भेटत राहील. अशातच निकषात काही बदल केले आहेत की नाही यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात आम्ही कोणतेही बदल केलेले नाही असं स्वतः त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, कुठलाही नवीन निकष किंवा कुठलाही नवीन नियम, कुठलीही नवीन अटी या योजनेमध्ये आम्ही नव्याने ऍड केलेल्या नाहीत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत, फक्त अशाच लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर काही माध्यमांनी अपप्रचार केला. पात्र महिलांच्या देखील लाडकी बहीण योजनेतून नाव वगळण्यात येत आहे अशी देखील माहिती दिली. मात्र गरजू आणि ज्या पात्र आहेत त्यांना या योजनेच्या लाभापासून महायुती सरकार कधीही वंचित ठेवणार नाही असा दावा स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्र्यांनी केलेला आहे. तर ही संपूर्ण माहिती त्यांनी दिली. बघा, याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ देण्यात आला याच्यामध्ये 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेली आहेत. परंतु त्यांचे पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत अशी देखील घोषणा त्यांनी केली. आतापर्यंत ज्यांना पैसे भेटलेले आहेत आणि ते जर अपात्र ठरत असतील तर त्यांची मात्र या ठिकाणी रिफंड म्हणजेच त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत. ही एक त्यांनी गुड न्यूज जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नवीन कुठलाही GR काढण्यात आलेला नाही. जे जुन्या GR नुसार अटी आणि शर्ती होत्या, जसं की 4 चाकी वाहन असू नये, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असावं, सरकारी नोकरी असू नये, अशा पद्धतीचे जे नियम होते पहिल्यापासून तुम्ही जे या ठिकाणी हमीपत्र भरून दिलं होतं त्याच्यावरती जी नियम होते त्या अटी आणि शर्तीनुसारच या ठिकाणी योजना जी आहे ती चालू आहे. फक्त त्याचा रिव्ह्यू केला जातोय की याच्यामध्ये बाबा कोण अपात्र होतंय की नाही. तर ते अपात्र होत असतील तर त्यांना योजनेतून मात्र बाहेर काढलं जात आहे. मात्र त्यांच्याकडून आतापर्यंत दिलेला लाभ जो आहे तो परत घेतला जात नाही. आता 21 रुपये कधीपासून भेटणार याबद्दल देखील अपडेट देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की लवकरच याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल. मग नेमका कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो बघा. दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ अशी महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे आता 21 रुपये कधीपासून मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 21 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यापासून तुम्हाला हा वाढीव लाभ जो आहे तो भेटू शकतो. हा लाभ तुम्हाला 21 रुपये महिन्याला भेटला तर तुम्हाला मोठा चांगला आर्थिक आधार भेटणार आहे. कारण की डायरेक्टली 600 रुपयाची वाढ तुम्हाला होणार आहे. तुम्हाला वाटतं का 21 रुपयांनीच लाभ भेटावा? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर वाटत असेल त्याबद्दल तर येस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आता 21 रुपयाचा निर्णय मग नेमका किती दिवसात होऊ शकतो? तर बघा, आता फेब्रुवारी महिना चालू आहे. तर हा महिना जो आहे संपला की लगेच मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये म्हणजेच पहा या ठिकाणी हे जर आपण पाहिले या ठिकाणी हे 4 दिवस आणि जवळपास ते या ठिकाणी 2-3 दिवस म्हणजे येणाऱ्या पुढच्या 10 दिवसामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होऊ शकतं. त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे मार्च महिना संपला की एप्रिल महिन्यापासून 21 रुपयाने लाभ द्यायचा सरकार निर्णय घेऊ शकतं. तशी शक्यता या ठिकाणी असू शकते किंवा त्याबद्दलची घोषणा तुम्हाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेली पाहायला भेटेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याबद्दलचा
निर्णय होऊ शकतो. कारण की आतापर्यंत आपण जर बघितलं, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की कुठल्याही योजनेमध्ये एकदा तरतूद केली तर वर्षाच्या मध्ये कधीही त्या तरतुदीमध्ये अर्थसंकल्पामध्ये बदल करता येत नाही. ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प मांडला जातो त्याच वेळेस त्यामध्ये तरतुदीमध्ये बदल करता येते. त्यामुळे ह्या नव्या अर्थसंकल्पामध्ये 2025च्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वाढीव लाभाबद्दलचा निर्णय झालेला पाहायला भेटू शकतो. त्याबद्दल जसं अपडेट येईल मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व पुढील अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जाता जाता नक्की लाईक करा. धन्यवाद.